श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2157व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र शुद्ध चतुर्थी रविवार दिनांक 22 मार्च 2026 अमृत कलश पुष्प 8 या ग्रंथातील कली व कलियुग या अध्यायाचे मी पठण करीत आहे। या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, कलीचा चेहरा घोड्यासारखा, दात काळे, नग्न शरीर, केस वाढलेले, जिव्हा बाहेर असून तोंडात शिव्या आहेत, चेहऱ्यावर लज्जा व असुरी आनंदाचे भाव आहेत। त्याची त्वचा झाडाच्या सालीसारखी खरखरीत आहे। त्याने लिंग हातात धरलेले आहे। त्याची मुद्रा नर्तकाची आहे। निद्रा हा कलीचा प्राण आहे। असे एकंदर कलीचे बिभत्स रूप आहे। या कलियुगात भगवंताचा अवतार होण्याआधी सामाजिक, नैतिक, राजकीय, मानसिक, शारीरिक व आर्थिक अशा एकूण सर्वच अंगांनी समाजाची स्थिती अतिशय विकलांग होईल व त्याचे वर्णन म्हणजेच कलियुग असे असेल। प्रत्येक युगात समाज हा संमिश्र असतो। समाजात काही घटक असाही असतो की जो ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता देतो, परमेश्वराचे गुणगान पूजन करतो, नीतिमत्तेने वागतो। तो समाजच परमेश्वराला या स्थितीतील भयानकता नष्ट करण्याची प्रार्थना करतो। म्हणूनच मीही तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही सर्वांनी उपासना करा, आचरण सांभाळा, तुमची शक्ती वाढवा, सत्संगातून सामूहिक शक्ती वाढवा व स्वतःभोवती संरक्षक कवच निर्माण करा। सत्संगातील 4 लोकांना घरी बोलवा, तुम्हीही त्यांच्याकडे जात जा, जेणेकरून तुम्ही एकटे नसून तुमच्याबरोबर समूह आहे हे दुर्जनांना समजेल। स्वतःच्या वैयक्तिक उपासनेतून, सत्संगातील सामूहिक प्रार्थनेतून भगवंताला तुमची दया येईल व तो तुमच्याकडे लक्ष देईल। सामूहिक प्रार्थनेतूनच भगवंताला तुमची दया येईल व त्याला 10वा अवतार घेऊन प्रगट व्हावेच लागेल। त्यामुळे परिस्थिती आपोआप बदलेल। या कलीला ब्रह्मदेवाने जेव्हा या पृथ्वीवर त्याचे राज्य करण्यासाठी पाठवले तेव्हा तो म्हणाला, मी भारतखंडात जाण्यासाठी घाबरतो, कारण भारतखंडात पुण्यवान लोक राहतात, त्यामुळे माझ्या स्वभावाप्रमाणे मला माझे राज्य करता येणार नाही। त्यावर ब्रह्मदेव त्याला म्हणाले की मी तुला एकट्याला पाठवत नाही, तर तुझ्याबरोबर काळ आणि मल यांना पाठवत आहे। ते तुला सहाय्य करतील। पुण्यात्म्यांच्या शरीरात कामवासना प्रविष्ट होईल, परंतु ही कामवासना का प्रविष्ट झाली याचे त्यांना आकलन होणार नाही। मल म्हणजे मलिनता, मलिन आचार, मलिन विचार, सगळेच काही दूषित ओंघळ असे असते। तुझ्याबरोबर पाठवलेल्या काळाच्या मर्यादेत राहून तू मलप्रवृत्तीने लोकांना धर्मापासून भ्रष्ट करू शकशील, परंतु हा काळ व मल यांचे ज्यांना आकलन झाले आहे अशा पुण्य स्वरूप लोकांच्या वाटेला मात्र तू जाऊ नकोस। असे पुण्यात्मे कोण? तर जे गुरुसेवा करतात, गोसेवा करतात, निस्पृह भावनेने आई वडील वेदो नारायण यांची सेवा करतात। याखेरीज तुलसी पूजा करणाऱ्या स्त्रिया यांच्याकडे तू फिरकूही नकोस। कलीच्या प्रतिकात्मक वर्णनावरूनच त्याचा सामाजिक प्रभाव दिसून येतो व त्या इंद्रियावरही त्याचा प्रभाव पडतो। निंदा व अहंकार हे कलीचे गुण आहेत। मनुष्याच्या शरीरात कोणत्याही मार्गाने कली प्रविष्ट होतो। माणसाच्या बुद्धीत प्रविष्ट होऊन माणसाला चुकीचे निर्णय घ्यायला लावतो। दुष्टकृत्ये त्यांच्या हातून घडवून आणतो। दुष्टकृत्ये आधी घडवून आणतो, त्यासाठी प्रवृत्त करतो व नंतर पश्चात्तापाची पाळी आणतो। अशा प्रकारे तो मनुष्याचा नाश करतो। खून, बलात्कार, दरोडे, भ्रष्टाचार यासारखे नाना अपराध तो याच पद्धतीने घडवून आणतो।
कलीच्या या स्वभावाचा प्रभाव चराचरात दिसून येतो. कलीच्या प्रभावाने निसर्गही बदललेला दिसतो. अचानक चक्रीवादळ उठून कोट्यावधीचे नुकसान होते, मनुष्यहानी होते, लोकांना बेघर करणे, समुद्राच्या पाण्याची उंची वाढणे, समुद्राने मर्यादा सोडणे, अचानक कित्येक किलोमीटरपर्यंत आगी लागणे, वडवानल दावानल भूकंप, कुठे अतिवृष्टी महापूर तर कुठे अवर्षण दुष्काळ अनावृष्टी अशा घटना घडत आहेत. या पृथ्वी तलावर सर्व काही नश्वर आहे. त्यामध्ये कलीमुळे अधिकच अस्थिरता निर्माण झालेली आहे. जंगले कमी झाली, त्यामुळे वन्य प्राणीही जंगल सोडून मनुष्य वस्तीकडे धाव घेऊ लागलेले आहेत. कलीचा चेहरा हा घोड्यासारखा आहे. त्यामुळे घोड्यासारखा चेहरा असणारी माणसं जास्त प्रमाणात जन्माला येतात. कलीचे दात काळे आहेत. त्यामुळे आज या ना त्या कारणाने निरनिराळ्या व्यसनांमुळे लोकांच्या दातांचा रंग काळा पिवळा झालेला दिसतो. दातांना कीड लागलेली दिसते. पण ही अवस्था लहान शाळकरी मुलांमध्ये दिसून येते. पूर्वीसारखी मोत्याप्रमाणे दात असलेल्या लोकांची संख्या अगदीच कमी दिसते. कलीचे केस लांब आहेत. त्यामुळे पुरुषांमध्ये केस वाढवण्याची, लांब केस ठेवण्याची व स्त्रियांमध्ये केस कापून लहान करण्याची आवड वाढली आहे. पूर्वी सौंदर्याचा भाग म्हणून समजला जाणारा केशसंभार कमी करण्याकडे स्त्रियांचा कल वाढला आहे. सौंदर्याची परिभाषाच बदलली आहे. केशभूषेबरोबर वेशभूषा बदलली आहे. केशभूषा व वेशभूषा यांच्या आधारे स्त्री व पुरुष भेद ओळखणे अनेकदा कठीण जाते. पुरुषांनी केस वाढवणे व स्त्रियांनी केस कमी करणे या गोष्टी कलीच्या प्रभावाखाली असलेल्या बुद्धीचे लक्षण दर्शवितात. स्त्री पुरुष यांच्यातील भेद संपवणे व स्त्री पुरुष यांच्यातील एकमेकांची गरज संपवण्याकडे कलीचा कल आहे. आज तुम्ही साबणाच्या निरनिराळ्या जाहिराती बाजारात पाहता. रोज नवा साबण येतो व आपली वैशिष्ट्ये सांगतो की त्वचा चमकदार व मऊ होते, सौंदर्य वाढते व रंग गोरा होतो. पण अशा कुठल्याही साबणाने या गोष्टी साध्य होत नाहीत. कलीच्या प्रभावाने निसर्गतःच माणसाच्या आहार विहारात बदल झाला आहे. आहार विहारात झालेल्या बदलामुळे त्वचेचा मऊपणा, रंग, चमकदारपणा हा कमी कमी होत चाललेला आहे. त्वचा खरखरीत व प्रदूषित झाली आहे. त्यामुळे तुम्हाला इतर साधनांचा वापर करून ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.